हॅलो वॉरियर्स, ग्रुप सी ची जाहिरात आलेली आहे आणि आयोगाने हा बॉम्ब टाकलाय की आयोग ऑनलाईन परीक्षा घेणार आहे. मग बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये हे कन्फ्युजन आहे की ऑनलाईन एक्झाम म्हणजे नेमकी कशी असणार आहे, आयोग कशा पद्धतीने घेईल. तर आयोगाच्या वेबसाईटवरतीच आपल्याला याची माहिती मिळते. जर तुम्ही आयोगाची वेबसाईट ऑफिशियल जे पेज आहे ते ओपन केलं तर इथे तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीजचा एक ऑप्शन पाहायला मिळतो. जेव्हा तुम्ही त्याच्यावरती क्लिक करता त्यावेळेला तुम्हाला कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन हा एक ऑप्शन पाहायला मिळतो. तुम्ही जर याच्यावरती क्लिक केलं तर मॉक टेस्टचा ऑप्शन येतोय. आता ज्यावेळेला हे पेज ओपन होतंय इथे तुम्हाला म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन एक्झाम देणार असाल तर सेम याच पद्धतीचा तुम्हाला डिस्प्ले दिसेल, म्हणजे याच पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील. सो साइन इन जर आपण केलं तर एक पेज ओपन होत आहे आणि इथे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत, ज्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला माहिती पाहिजेत जर आपण तयारी करत आहोत तर. बेसिकली ही एक मॉक टेस्ट आहे. सो या अनुषंगाने आयोगाने दिलेला आहे ज्यावेळेला ऍक्च्युली ऑनलाईन टेस्ट होईल म्हणजे एक्झाम होईल त्यावेळेला प्रश्नांची संख्या, कालावधी हा थोडासा वेगळा असेल. ठीक आहे, तर इथे आहे 60 मिनिटे, प्रश्नांची संख्या आहे 50. सर्व प्रश्न जे आहेत ते वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत असं म्हटलेलं आहे, म्हणजे ऑब्व्हियसली एमसीक्यू टाईप आहेत. 4 पर्याय आहेत, केवळ एक उत्तर बरोबर असेल. आणि जरी ऑनलाईन एक्झाम असेल तरी ही गोष्ट लक्षात ठेवा की जे आपल्याकडे निगेटिव्ह मार्किंग आहे ना 1/4 हे तसंच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्या उत्तराचे जतन करण्यासाठी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट हे बटन तुम्हाला दाबायचं आहे. स्क्रीनवरती एका वेळेला एकच प्रश्न दर्शवला जाईल. ही परीक्षा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेला जो वेळ आहे तो स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यातील उलटगणती वेळ दर्शकाद्वारे म्हणजे काउंटडाऊन टायमर जो असतो त्याच्यानुसार तो तुम्हाला इथे दिसायला लागेल. उरलेला वेळ जो आहे तो दर्शवला जाईल, म्हणजे किती वेळ राहिलेला आहे, तुम्ही किती वेळ घेतलेला आहे हे सगळं त्याच्यावरती दिसेल. ठीक आहे, आणि जर स्वतःहून म्हणजे ज्यावेळेला तुमचा टाइम कंप्लीट होईल त्यावेळेला स्वतःहून परीक्षा संपेल आणि यंत्रणेद्वारे तुमची परीक्षा आपोआप अधीन म्हणजे सबमिट होईल. तर ज्या पद्धतीने याच्या अगोदर तुम्ही कुठली जर ऑनलाईन एक्झाम दिलेली असेल तर तिथे जो फॉर्मॅट आहे तोच फॉर्मॅट तुम्हाला इथे पाहायला मिळतो. ठीक आहे, आता हा एक पॉइंट येतो महत्वाचा की प्रश्नाचा जो क्रमांक आहे तो जो बॉक्स असतो, जर तुम्ही तो प्रश्न अजूनही पाहिलेलाच नसेल, विजिट नाही केलेला, रीड नाही केलेला तो क्वेश्चन, तर तो तुम्हाला असा दिसेल व्हाईट. जर तुम्ही आन्सर केलेलं नसेल तर तो असा दिसेल. जर तुम्ही आन्सर केलेला असेल तर तो ग्रीन होईल. जर तुम्ही क्वेश्चनचा आन्सर नाही केलेलं पण तुम्ही एखादा क्वेश्चन मार्क द क्वेश्चन फॉर रिव्ह्यू असं केलेलं असेल तर तो तुम्हाला असा दिसेल. आणि जर तुम्ही क्वेश्चनचा आन्सर केलेला आहे आणि रिव्ह्यू साठी ठेवलेला आहे तर तो असा दिसेल. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे हे जे वरती दिलेले आहे तेच पॉइंट्स आहेत. इथे तुम्हाला मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजे एखादा प्रश्न आपण मागे राखून ठेवू शकतो परत रिव्ह्यू करण्यासाठी म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे तुम्हाला मिनिमाइज करण्यासाठीचे ऑप्शन वगैरे हे सगळं दिलेलं आहे, म्हणजे या सूचना तुम्ही एकदा वाचून घ्यायला पाहिजेत. आता जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर सेव्ह केलं, सेव्ह अँड नेक्स्ट ज्यावेळेला तुम्ही कराल त्यावेळेलाच पुढचा प्रश्न येईल आणि तरच तो प्रश्न तुमचा कन्सिडर होईल. हे लक्षात ठेवा, कारण काही विद्यार्थी ऑनलाईन एक्झामच्या वेळेला हा गोंधळ घालून येतात. हे सगळं आत्ता काय एक्सप्लेन करते कारण ऑनलाईन एक्झामचं नोटिफिकेशन आले आणि मग त्याच्यानंतर खूप स्टुडंट्सना कन्फ्युजन आहे की नेमकं कसं होणार, म्हणजे अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी एक्झामचं टेन्शन आहे. आयोगाने ऑलरेडी आपले सगळे टेन्शन जे आहेत ते सोडवलेले आहेत. ठीक आहे, आता ज्यावेळेला आपण इथे नेक्स्ट करतोय त्यावेळेला तुम्हाला एक चेकबॉक्स येतो जो तुम्ही चेक कराल आणि त्याच्यानंतर तुमची टेस्ट जी आहे ती सुरू होते या पद्धतीने. सो इथे तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, राज्य विधिमंडळाला कायद्याद्वारे अग्रधनाच्या स्वरूपात. आता इथे पहा, हा जर प्रश्न तुम्ही पाहिला इथे तुम्ही स्क्रोल जर केलं तर तुम्हाला त्याचे ऑप्शन्स दिसतात. मग तुम्ही ज्यावेळेला त्या ऑप्शनवरती टिक कराल आणि मग सेव्ह अँड नेक्स्ट कराल अशी मॉक टेस्ट तुम्ही देऊ शकता आयोगाच्या वेबसाईटवरती जाऊन. सो हे एकदा ट्राय करून पहा. जे त्यांनी सांगितलं इकडच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाइम पण दिसतोय, किती टाइम तुमचा शिल्लक आहे तो. ठीक आहे, आपण आता सुरू केली ना तर 1 तासाचा टाइम होता, तो कमी कमी होत चाललाय, तो आपल्याला दिसतोय. इकडे जर पाहिलं तर फर्स्टच क्वेश्चन आहे. ठीक आहे, समजा मी आता एक अंदाजे उत्तर दिलं इथे काहीतरी, एक सेकंड, जर समजा मी याचं अंदाजे उत्तर दिलं आणि जर समजा मी सेव्ह अँड नेक्स्ट केलं तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिले म्हणून इथे ग्रीन झालंय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. हे ऑनलाईन टेस्टच्या बाबतीत आहे की ऑनलाईन एक्झाम आयोगाची कशी होणार आहे, एक्झाम झाल्यानंतर होणारे नॉर्मलायझेशन. आता याच्यासोबत काही विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारलेला होता की मॅम जागा कमी आहेत किंवा आमच्या कॅटेगरीच्या जागा नाही आहेत. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की फॉर्म भरा, कारण आयोगाने
ऍड मध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जर तुम्ही हे केलं नाही, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, की जर तुम्ही फॉर्म नाही भरलात आणि नंतर असं झालं की तुमच्या प्रवर्गाच्या जागा वगैरे ऍड झाल्या, म्हणजे परत तुमची कुठलीही तक्रार जी आहे ती आयोग ऐकून घेणार नाहीये. याचाच अर्थ तुम्हाला आत्ता ऍड आल्यानंतर फॉर्म भरायचा आहे आणि मग पुढे जागा ऍड होतील नाही होतील हे सगळं आयोगाच्या हातात आहे. पण शक्यतो जागा ऍड होतील, कारण जेवढी जाहिरात येणं अपेक्षित होतं तेवढी मोठी जाहिरात नाहीये, म्हणजे आणखी जागा आहेत ज्या नंतर ऍड होतीलच. आयोगाच्या नोटिफिकेशन मध्ये तसं स्पष्टपणे मेन्शन आहे. म्हणूनच फॉर्म भरा आणि जे मुद्दे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत, एक सेकंड, ज्या मुद्द्यांवरती मी तुमच्यासोबत ऑलरेडी बोललेले आहे की अभ्यास करताना सेल्फ स्टडीला थोडंसं प्राधान्य द्या, कारण तुम्ही ऑलरेडी पाहिलेलं असेल जी ग्रुप बी 2026 ची प्री झाली त्याच्यामध्ये मुलांची हालत काय झालेली आहे. आणि जर तुम्ही फक्त लेक्चर 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 करत राहाल तर तिथे समजल्यासारखं वाटेल, नंतर कठीण जाईल. बोलूयात पुढच्या व्हिडिओमध्ये याबद्दल. ऍक्च्युली बोर्ड सुरू झाला तर हा एक पॉइंट राहून गेलेला. आणि सगळ्यात महत्वाचं जे सगळ्यांना टेन्शन होतं की मॅम मग फॉर्म भरू की नको, काय करू, कारण खूप मेसेजेस असे येतात. म्हणून ठीक आहे, आता ऑनलाईन एक्झाम आयोगाने दिलेला आहे. जेवढ्या गोष्टी आयोगाच्या हातात आहेत त्या आयोगावरती सोडून द्या, ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्याच्यावरती काम करा. जास्त हायपर होऊ नका, खूप जास्त टेन्शन मध्ये जाणं. आणि आता म्हणजे खूप कमेंट्स मी वाचल्या अशा की नोटिफिकेशन पाहिलं आणि मग जेवढी आशा होती नव्हती ती गेली. ग्रुप सी ची एक्झाम तर फक्त टार्गेट केली होती, तीच डोळ्यासमोर होती, तेच स्वप्न घेऊन चाललो होतो. तर लगेच आशा सोडून देऊ नका, कारण तुम्ही अजून म्हणजे रणांगण खूप दूर आहे, त्याच्या आधीच तुम्ही शस्त्र खाली फेकल्यासारखं होते. तर असं करू नका. बदल काळाची गरज आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला बदलणं पण गरजेचं आहे. या गोष्टीचं थोडंसं भान ठेवा. ठीक आहे, मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. एकदा टेस्ट जी आहे ती स्वतः ओपन करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सगळी उत्तरं बरोबरच आली पाहिजेत असं काही नाहीये. आणि नंतर मग ज्यावेळेला सगळ्या शिफ्टच्या एक्झाम होतील, म्हणजे सगळ्या डेट्सच्या एक्झाम होतील, आय थिंक 27 सप्टेंबर पासून एक्झाम सुरू होते, तर सगळ्या एक्झाम झाल्यानंतर मग आयोग जो आहे तो आन्सर की पण देणार आहे आणि तुम्ही सोडवलेला पेपर कुठला बरोबर उत्तर आहे या स्वरूपामध्ये तुम्हाला तुमची आन्सर शीट पण पाहायला मिळेल. ठीक आहे, त्यामुळे एक्झामचा दिवस आणि एक्झाम नंतरच्या गोष्टी त्याचं टेन्शन आता घेऊ नका. मुद्दा आता हा आहे, मी एक्झामचा सिलेबस पाहिलाय का, मी कुठले सब्जेक्ट आहेत पाहिलं का, सब्जेक्टचं वेटेज पाहिलं का, त्याच्यानुसार मी तयारी सुरू केलेली आहे का, किंवा मी कधीपर्यंत तयारी सुरू करणार आहे. कारण बऱ्याच जणांचे पहिले 8, 10, 15 दिवस कदाचित या फक्त डिस्कशन मध्ये जातील. त्यावेळेला तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणं हे फार जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, अलर्ट राहा आणि सगळ्यात महत्वाचं तुमची एनर्जी सेव्ह करा अशा गोष्टींपासून जिथे ती फक्त वेस्ट होती. आय होप मला जे सांगायचं ते तुम्हाला समजलेलं असेल. ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये त्याच कंट्रोल करायचा प्रयत्न करा, ज्या कंट्रोलच्या बाहेर आहेत त्याच्यासाठी विनाकारण जीवाचा आटापिटा करू नका. ठीक आहे, सो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी हँडल करायच्या याच्यावरचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येते, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.